आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे आणि टेट परीक्षा 40 दिवस होऊन सुद्धा अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून संभ्रम आहे, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे आणि या प्रश्नाची उत्तरं आपण या ठिकाणी बघणार आहोत. रिझल्ट नेमका कधी लागणार आहे या संदर्भात जे आपले दादाजी भुसे आहे यांनी सुद्धा त्या ठिकाणी शुक्रवारी विधानसभेमध्ये जे बोलले त्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल, मग शिक्षक भरतीचं अपडेट असेल किंवा इतर एज्युकेशनचं अपडेट असेल, आपण आपल्या या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 40 दिवसापेक्षा जास्त काळ लोटून गेलेला आहे, तरी पण रिझल्ट लागलेला नाही. गेल्या वर्षी जो रिझल्ट आहे तो 21 दिवसात लागलेला आहे. यावर्षी IBPS परीक्षा घेतल्यानंतर यात विद्यार्थ्यांचा असा गोंधळ आहे की नॉर्मलायझेशन होणार आहे का, रिझल्टला वेळ का लागत आहे, कुणीतरी वशिला लावून कुणीतरी त्या ठिकाणी मार्क वाढवून घेत आहे, अशा सुद्धा चर्चा यामुळे गोंधळ विद्यार्थ्यांचा उडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे की पैसे जरी 20 लाख रुपये देऊन 10 लाख रुपये देऊन अशा चर्चा चाललेल्या आहे की मार्क्स वाढवणं सुरू आहे, काय गोंधळ चालू आहे, हे महत्वाची बाब अशी आहे की याबद्दल कोणीही पुरावे देत नाही आहेत, फक्त या चर्चा चाललेल्या आहेत. यावर कोणीही लक्ष देऊ नये विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण जरी परीक्षा दिलेली असली तरी पण आपण आपला प्रामाणिकपणा जपणं हे आपलं काम असणार आहे. पण त्यात नेमकं आपण पुरावा स्पष्ट करू शकत नाही, त्यामुळे आपण बोलू शकत नाही, हे सुद्धा महत्वाचं आहे. शुक्रवारी विधानसभेमध्ये दादाजी भुसे बोलताना बोलले की याच आठवड्यामध्ये रिझल्ट लागणार आहे आणि या रिझल्ट मधून ज्या विद्यार्थ्यांची निवड होणार आहे त्याला पुन्हा या ठिकाणी संधी मिळणार नाही, असं त्यांनी खुद्द व्यक्त केलेलं आहे. म्हणून लक्षात घ्यायचं आहे, या टेट भरतीमध्ये जे काही विद्यार्थ्यांचा निवड गुणवत्ता यादीनुसार निवड लागणार आहे त्याला पुन्हा कुठे संधी मिळणार नाही शिक्षक भरतीमध्ये, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ज्या माध्यमातून आपला हा रिझल्ट याच आठवड्यात लागेल असंच दादाजी भुसे यांनी बोललेले आहे. आणि वारंवार जे काही विद्यार्थी चक्रा मारत आहेत, जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जे पुण्यात राहतात आणि त्यांनी सुद्धा टेट दिलेली आहे, त्यांची दुसरी तिसरी टेट आहे, मग अशा विद्यार्थ्यांनाही सांगू इच्छितो की आपण वारंवार चक्रा मारून त्या ठिकाणी गेल्यानंतर ते त्रासलेले आहेत. जे आयुक्तालयामधले जे काही व्यक्ती आहेत किंवा त्या डेस्कवर बसणारे जे व्यक्ती आहेत ते त्रासलेले आहेत आणि त्यांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे की आम्ही ज्या वेळेला रिझल्ट लावू त्यावेळेला साईटवरती दिसेल, त्यामुळे वारंवार तुम्ही चक्रा मारू नका, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून जे काही आपले टेट धारक विद्यार्थी जे पुण्यात राहत असतील त्यांना सांगू इच्छितो की वारंवार चक्रा सुद्धा आपण मारणं चुकीचं आहे, ज्या माध्यमातून त्यांना त्रास होत आहे. पण रिझल्ट हा नक्की लागणार आहे, हे विधानसभेमध्ये बोलताना दादाजी भुसे जे आपले शिक्षण मंत्री यांनी सुद्धा व्यक्त केलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं आणि जे काही गोंधळ निर्माण झालेला आहे पैशाच्या स्वरूपात, वशिलेच्या स्वरूपात किंवा कोणीतरी पैसे देऊन मार्क्स वाढवतायत, याकडे दुर्लक्ष करा. रिझल्ट लवकरच लागेल आणि या रिझल्टच्या माध्यमातून आपण नक्की शिक्षण विभागामध्ये आपले त्या ठिकाणी निवड व्हावी, हीच एक सदिच्छा व्यक्त करतो. आणि हा व्हिडिओ नेमका आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता स्नेहनीच आर्ट ऑफ टीचिंग एक चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक सुद्धा आहे व्हॉट्सअप ग्रुपची, त्या लिंकला सुद्धा जॉईन व्हा. धन्यवाद.